नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं. हे काय आणि नवीन रडा चाललाय. तर हे चाललंय कोंबड्यांचं खाद्य. आता आपल्याकडे 50 कोंबड्या आणि अगोदरच्या 5 म्हणजे अशा 55 कोंबड्या येत्या आणि त्यांना जरा दुपारी गार खाद्यासाठी आहे ना हे घालायला लागले मी कोबी आणि टोमॅटो आहे. टोमॅटो जे काढून राहिलेली खराब असते, खराब म्हणजे असं एक कोण पडलेलं ते नसतं बरं का, आणि साईडला काढते ते टोमॅटो आणल्यात आणि कोबी चांगला आणलाय, कारण कोबी ज्यादा खराब झालेला नसतोय. तर आजचं कोंबड्याचं खाद्य संपलंय. सकाळी गहू घातलाय, सकाळी थोडंसं होतं आणि नंतर दुपारी गहू घातलाय आणि त्याच्यानंतर रोज दुपारी मी कोबी आणि टोमॅटो घालते. सोडा का माहितीये का, आता धरलंय आहे, ऊन आहे आणि हे खाल्ल्यावर जरा कोंबड्यांना गार वाटते आणि खाद्याचा खर्च पण ह्यानं कमी येतो बरं का. बऱ्यापैकी खाद्याचा खर्च कमी येतो. आता 50 कोंबड्यांना एवढं जर घातलं ना बास होतंय त्यांना. सकाळी खाद्य खाल्लंय, नंतर गहू खाल्लंय आणि आता एवढं घालायचं. कुठलं पण करताना आहे ना सांभाळायचं लय सोपं आहे. कसं तर सांभाळायला येतंय, पण मार्केटिंगचं लय अवघड आहे. कुणाच तर बघून काहीतरी करायला जायचं नाही बरं का, लय अवघड असते. आपण जेव्हा स्वतः मार्केटिंग शिकतो नाही त्यावेळी कुठलं पण करायला काय अवघड जात नाही. आपण शेळ्या म्हणा, कोंबड्या म्हणा, कुठला पण व्यवसाय असू दे, मार्केटिंग अगोदर लय महत्वाचं आहे. आता आपण कोंबड्या करायला लय सोपे आहे. त्या कोंबड्याला तुम्हाला सांगते ट्रेनिंग सुद्धा जास्त घ्यावं लागत नाही. आता गावाकडच्या माणसांना आहे ना कोंबड्यांसाठी ट्रेनिंग सुद्धा घ्यावं लागत नाही, कारण घ्यायची काही गरज नाही. कोंबड्यांना आधीमध्ये लसोटा आणि आपलं जे हे असते ना देशी दारू असते ना ती आठवड्यातनं एकदा जर एक 5 मिली जर पाण्यातनं टाकली तरी पण चालते. नंतर आपलं खाऊचं पान, लसूण पेस्ट, आलं पेस्ट महिन्यातनं एकदा कोंबड्यांना दिली तर कोंबड्यांना जास्त आजारी येतच नाही. तर पहिल्यांदा जर लसीकरण झालेली पिल्ली घेतली ना आजारी येत नाही. आणि खाद्यावर काय असं आपण माळवं ताळवं आणून शेणं घातलं जरा आणि लेअरचं खाद्य घातलं तर अंडी घातलेली, पण ती अंडी इकायची कुठं. मार्केटिंगचं लय अवघड येते. कुणाच तर बघून काहीतरी करायला जाऊ नका, नाही तर त्यानं केलंय म्हणून मी करते म्हणून अजिबात करू नका. अगोदर स्वतः मार्केटिंग शिका. कोंबड्या कसं विकायचं, कुठं विकायचं, कशा खपते त्या, कशा जाते त्या, अंडी कसं विकायचं आणि अंडी आपली किती रुपयानं जाते ती, त्यातलं आपल्याला शिल्लक किती राहतंय त्यावरनं कुठलं पण करायला जावा. कोंबड्यात तर तुम्हाला सांगते 10 रुपयाच्या आत जर अंडे गेलं ना अजिबात कोंबड्या परवडत नाही. ते नाही केलेलं बरं, ते कोंबड्यांना करता कामाला गेलेलं बरं. 10 रुपयाच्या आत जर अंडे जर विकायचं म्हटलं ना कोंबड्यांना हे त्यात परवडत. 10 रुपयानं अंडे गेलं तर निम्म खाते त्या आणि निम्म आपल्याला देते त्या. त्यामुळं अंडी 10 रुपयानं गेली तर द्यायची. आणि माझ्याकडची मी ज्या माझ्या कोंबड्यांची निघालेली अंडी मी 10 रुपयाच्या खाली द्यायचं बंद केलंय बरं का, पूर्णपणे बंद आहे. आणि बघायचं 50 कोंबड्यांचं कसं कसं चालतंय अंड्याचं नियोजन आणि मग वाढवायचं. तर चला कोंबड्यांना घालूया खाद्य. आता एवढे घेतले बघा बारीक 2 कोबी आणि एक 7-8-10 टोमॅटो आहे ना, तेवढे घेतले. तर चला कोंबड्या दाखवते आमच्या केवढ्या झालेल्या. फरक पडला का कोंबड्यांना लई. तासाभरात सगळं मोकळं करते त्या घरात, पूर्ण खाते ते. आणि ह्याला काय होतं माहिती आहे का, खाद्याचा खर्च कमी येतोय आणि कोंबड्यांच्या अंगावर चमक पण येते बरं काही, लय छान चमक येते. सगळं खाऊन टाकते त्या, काय सुद्धा राखत नाही त्या कोंबड्या. आणि वाटतंय 50 कोंबड्या पण खाद्य भरपूर लागतं. 50 कोंबड्यांना रोज 5 किलो खाद्य लागते. आणि खाद्य घातलं तर कोंबड्या चांगला अंडे घालते त्या, त्यांची चांगली वाढ होत्या. नाहीतर खाद्य कमी केलं ना कोंबड्या अंडे घालत नाही त्या, फुकट त्यांना सांभाळायचं होते. त्यासाठी खाद्य घालावंच लागतं. टोमॅटो जास्त खाते त्या बघा, कोबीपेक्षा पण टोमॅटो. त्यातलं पूर्ण टोमॅटो आता संपवलं, त्यातलं टोमॅटो संपवलं, त्यातलं पण टोमॅटो खायला नाही. कोबी पण खात्यात, भरपूर खात्यात कोबी पण. त्यामुळे सांभाळायची काय अडचण नाही. ह्यांना मार्केटिंग कळायला पाहिजे बघा. मी एकदा करून बसल्या तेव्हा मला मार्केटिंग कळत नव्हतं एवढं. आता मी मार्केटिंग अगोदर माहिती करून घेतलंय आणि त्यासाठी आपण स्वतः त्यात उतरायला लागतंय बरं का, त्याशिवाय होत नाही. लाजून भिजून काय सुद्धा होत नाही. लाजा भिजायचं नाही मार्केटिंग करायला, आपण स्वतः त्यात उतरायचं, स्वतः करायचं. आपण जे काम करतो त्याला लाजायची काय गरज आहे ना. सगळं टाकू टाक टाक टाक. एवढंच बस.
लय होईल. ते राहिले ठेवा पाठीत पाठीत ठेवा